Keshav calling. हॅलो. हा हा हा. त्यांना काही थोड्याशा गोष्टी सांगत ना समजून काय तुम्ही एवढे एज्युकेटेड राहून. नाही नाही, ते कमी शिकलेले आहे. ते ज्या शाळेत शिकले होते ते शाळा सुद्धा यांच्या त्रासापायी बंद करण्यात आली आहे. अरे बापा 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 हा. ते जे आहे ना, ते तिथले जेवढे कर्मचारी शिक्षक वर्ग जो होता, हो तर यांच्या अशा वागण्यामुळे काही लोकांनी स्वतः म्हणजे आपली नोकरी रिझाईन करून निघून गेले. एवढं आणि होतं याचं? अरे ते हे लोक जे आहे ना, हे एकदम वाह्यात होते. हो हे कधीच आहे का नाही, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्याचा यांनी कधी प्रयत्नही नाही केला. पहिलीतून सुरू जायचा प्रयत्न नाही केलाय ना. नाही 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 नाही. आणि यांच्या सोबतचा जेवढाही ग्रुप होता, हो ते काही बाल सुधारगृहात चालले गेले त्याच वयात. हो आणि काही लोक जे आहे, हो तर ते तिथं असल्यामुळे ते मास्तर लोक चालले गेले. अच्छा, शिक्षकच म्हणजे यायले पाहून स्टाफ पराला. हा स्टाफ पळाला आणि शेवटी काय आहे, त्या प्राध्यापकाला अटॅक आला. ओ नो. तर ते काय झालं की मग ती शाळाच बंद करावी लागली आणि हे मग अनाथ झाले त्या शाळेपासून. त्यामुळे अनएज्युकेटेडच राहिले मग आयुष्यभर. हा, तर हे अनाथासारखेच जगले. पण त्याचा दुष्परिणाम आपल्याला फार होतोय भाऊ. हा, ते तर होणारच आहे ना. यांना शिक्षणाचं महत्व नाही समजलं त्या पिरियड मध्ये. नाही, यांना महत्व समजलं, याचा मास्तर मेला, शाळा बंद झाली, शिक्षकाला अटॅक आला. पण हम्म हम्म यांच्या ते जे घटना याच्यासोबत घडली ते याच्या हम्म. मूर्खपणाचा त्रास आपल्याला फार होत आहे ना आता. हा, ते तर होणारच आहे ना. हम्म. हे किती वयानं जरी वाढले तरी हो हे बुद्धीनं कमी आहे ना. हो. त्याच्यामुळं कसं यांचा बुद्धीचा विकास झालेला नाही आहे. आणि आपल्या त्याच्यामुळे त्यांचा तो त्रास जो आहे हो तो त्यांच्या संबंधितांना जास्त होत राहते. आणि आतले आपले संबंध असे आटीकाठीचे आहे, हा हा सहन करायला लागेल, पण मैत्री सोडू शकत नाही आपण. आणि आपण हे खाऊन पिऊन दबेलो, त्याच्या घरी 5-6 डाव मटण खाल्लं ना आपण. हा हा हा. आणि मटणामध्ये मामीनं बरोबर मीठ जास्त टाकलं होतं. हा, तर ते कसं आहे, ते तुमच्याजवळ ते सगळं मिठासहित वसूल करणारे व्यक्ती आहे. नाही, आता नमक आमच्या मीठ खाल्लं म्हणे तू, तर हम्म आमच्याबद्दल चांगलाच बोलावं लागेल म्हणजे कुठे नमक खराब होशील म्हणे, गलत बोलशील तर. तर ते त्यांची जिंदगी अशीच जाणार आहे शेवटपर्यंत. हो का. त्याच्यामुळं तुम्ही त्यांची बिलकुल मनाला लावून घ्यायचंच नाही. हो हो हो, एक हम्म माझ्या मनावर परिणाम झाला होता त्यांच्या. पण आता तुम्ही म्हटल्यापासून समजूनच गेलो मला. हम्म ज्या पोरामुळे शाळा बंद झाली, ज्या हम्म पोरामुळे डॉक्टर म्हणजे टीचरला अटॅक आला, हम्म हम्म शाळा बंद झाली, काही हम्म बाळ कारागृहात गेले, त्या हम्म. पोराकडून मी चांगली आशा करत होतो, तर माझी चुकी होती हे. हो, म्हणजे हे आपल्या समजण्या पलीकडचे लोक आहेत ते. म्हणजे आतापर्यंत मी त्याच्याकडे जी आशा करून आलो होतो एज्युकेटेड बनन, हा म्हणजे हम्म. खूप मोठा मूर्खपणा होता आहे ना. हा, ते तुम्हाला म्हणजे कसं आहे, मिसगाईड होत होतं म्हणजे मनातून. हो, हम्म. आज बदलन, उद्या बदलन, परवा बदलन, पण ज्याच्या नाही शाळाच बदलवली आहे, शाळाच हम्म बंद पडल्या, त्याला का शिकवून आपण. नाही 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 नाही. यायच्या त्रासापायी जेव्हा शाळा बंद होऊ शकते, ते मास्तराला अटॅक येऊ शकते, तर म्हणजे कोणत्या लेवलचे हे लोक असले पाहिजे. यायले थर्मामीटर ना चेक करा ना, थर्मामीटर फुटून द्यायचं होय. यांची यांची जिंदगी यांनी नाही खराब केली, त्या मास्तर लोकांची जिंदगी याईनं खराब केली. अबे, उलटा आरोप झाला. हो, हे बनता येईल चालेल. हा, तर त्यानं म्हणजे व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेऊन टाकले काही लोकांनी, आणि काही लोक स्वतः चालले गेले सोडसाड करून. सारे वर्गा गेल्यात बिड्या गिड्या पेत काय मोठे. शाळेचं नाव बी ऐकशील ना, हो. तर तू म्हणशील का ह्या शाळेचं नाव असं कसं ठेवलं, मैनाबाई हायस्कूल. महिना गेली, पिंजरा गेला, आणि तोताही गेला. बाईचा बुवाही गेला. तू महिना गेली, तोताही गेला, पिंजरा गेला, आणि हे कबूतर आपल्या मागे सोडून दिले. हा, हो. आता ह्या कबुतराचा त्रास सहन करायच लागेल आपल्याला आहे ना. बापा, ते तर आपल्याला लागलेच आहे आता नशिबाले. नाही, आता डोळे उघडलेच. आता मी त्रास म्हणजे आता बुद्धिजीवी प्राण्यासारखा वागेन आणि यांना हम्म. बदलवण्याचा प्रयत्न नाही करीन. आता मी समजूनच गेलो. नाही नाही, यायला तू बदलायला जाशील ना, तर तुला काही ना काही म्हणजे कसं आहे, मानसिक त्रास होईल त्याचा. हो, मानसिक त्रास होईल, शारीरिक. कारण काय आहे, हम्म. खांडूक राहते ना, खांडूक हा हा हा. दुरुस्त होते. हे आहे चोंद. हम्म. हे चोंदाला काही उपाय नाहीये. त्याच्यावर डायरेक्ट प्लास्टिक सर्जरी करायला लागते. हो, तर ते खांडूक कसं राहते माहिती का, ते कुत्रं नाही का स्वतःचा खांडूक स्वतः चाटते. हो,
आता काय माहिती, तू त्याच्या काही नादाला लागत नको जाऊ. हो ते आले म्हणजे चहा पाणी घ्या बाबा, बस तुम्ही आले, तुमचं दर्शन झालं, हो आमचे अहो भाग्य म्हणायचं, मग जाऊ द्यायचं त्याले. असं करायचं आहे ना, म्हणजे मानधन करायचं आहे ना, मनातलं काही गोष्टी सांगायच्या नाही आणि नाही त्यांना काय नाही 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 नाही, त्याचं काही ऐकायचं नाही आणि त्यांना काही सांगायचं नाही. जमलं जमलं जमलं. त्याच्यामुळं कसं आहे का, ते जमणार नाही ते. नाही, तुमच्या या लहानच्या टेक्निकमुळे पुढे जीवन दुरुस्त झालं ना माझं. मी हा बॅलन्स जमवलं ना आपल्याला. आता मी रिलेशन मेंटेन करायची जी तरीका आहे तोच बदलून टाकतो ना. हा हा हा, आलं ना तुझ्या लक्षात? पूर्णच लक्षात आलं बाबा, डोळे हम्म. म्हणजे यांच्या म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे हे मानसिकरित्या असे दुर्मिळ आहे ना. बिलकुल बिलकुल बिलकुल. पहिल्यापासून यांचा मानसिक विकास काय झालाच नाही. नाही नाही, यांना म्हणजे कसं आहे, ते शिक्षणाचं महत्व नाही हो यांना. त्या म्हणजे आपल्याच कामातून पुरसत नाही, तर कुठं ते शिक्षकाच्या म्हणजे नादाला लागून शिकलं पाहिजे का काही केलं पाहिजे, नाही का? तंबाखू बिड्यामध्ये यायचं लहानपण गेलं, बस 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 बस. चिलम बिड्यामध्ये खतम होती नाही आता. हम्म. म्हणजे यांना चेंज करणं म्हणजे आपण आपली जिंदगी खराब करणं आहे. आपली जिंदगी ज्याला खराब करायची आहे त्याने संगत गुण त्याचा वापरला पाहिजे. बस तुम्ही हे 2 शब्द बोलले तिथून आता माझ्या जीवनाच्या दिशा बदलली. आता माझी दिशा याई आपल्यावरच गेली असती याई ना. हो हो हो. मलाच म्हणते भांजे मेरे दिमाग से चलता, का सांगू त्याला आता. नाही नाही, त्याला कुठे दिमाग आहे रे, शिकले सवरले राहिले असते, दिमाग राहिला असता, बरोबर नाही का? हो बरोबर आहे. आता कसं आहे, ते मिसगाईड वाले लोक आहेत ते. हो मिसगाईड वर आहे. घरूनच नाही का, हो घरच्याच लोकांनी त्या शाळेत टाकून कसं आहे, स्वतःच गुन्हा केला, हो नाही का? घरच्या याचे सर्टिफिकेटच पण होते बनत. काय म्हणलं. त्यांचे जे सर्टिफिकेट आहे ना 4थ्या वर्गाचे, हो तर ते शाळा बंद पडल्यामुळे भेटून नव्हते राहिले. हो त्याच्यामुळे कसं आहे, त्यांना मानसिक त्रास झाला नंतर मग, हो नाही का? हो बऱ्याचशा. हे लोक म्हणजे यांच्याकडे डॉक्युमेंट असल्यापर्यंत विदेशात वगैरे जाऊ शकत नाही ना. अरे विदेशात काय येणं, तर मला वाटते वयाच्या 27 वर्षापर्यंत कामठी पार नव्हतं केलं. हे तर बहुत आदिवासी झाले. हा, ते खूप झालं तर म्हणजे हे जिल्ह्याच्या अंदरच खेळले हे. जिल्ह्याच्या अंदरच खेळले, आता जिल्ह्याच्या अंदरच आहे. आता कुठं ते मध्यंतरी म्हणजे लग्न गिग्न झाल्यावर थोडस यांचं मानसिक संतुलन चांगलं झालं होतं, तर ते कुठंतरी अकोला वगैरे जाऊन आले होते. हो अकोला ते विदर्भातच. हो. म्हणजे नागपूरच्या जिल्हा सोडला तर विदर्भाच्या अंदरच आहे. बस 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 बस. त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा टूर आहे अकोला टूर. सोडा तसा पुरा विषय समजला मला. आपल्यासोबत अमेरिकेत न्यायचे प्लॅन केले होते, हे तर साले अमरावतीच्या लायकीचे नाही. नाही अरे, आपली बेइज्जती करायची आहे. नाही, मी अमेरिकेत न्यायचा प्लॅन केला होता, पण आता तुमच्या बोलण्याने वाटते काही अमरावतीच्या लायकीचे लोक नाही. नाही यायले विदेशात न्यान, ते काय म्हणते ते प्लेन वाले म्हणून मी चालवून पाहतो म्हणून. त्याला चाकू दाखवून दिलाय ना. चाकू राईटले म्हणून माझ्या हातात द्या म्हणून ते स्टेरिंग, आणि तुम्ही माझ्या बाजूला बसा म्हणून. हो, नाही तर माझी जर भाषा आणि तोंड उघडलं तर ते गटर सारखं काम होऊन जाईल म्हणून. गटर सारखं काम होऊन जाईल. हो, त्या तितके यायच्या एवढ्या सुपिरियर शिवा त्याने कधी ऐकले नसन. नाही त्याच्या तर कधी असं म्हणजे जवळून बी टच नसन झाल्या. नाही ते एअरपोर्ट वाले जे लोक यायच्या, अरे शिवाय दिलेलं महत्व नाही, शिवाय फ्लो यायच्या त्याच्यावर यायची समजून येते ना. त्यामध्ये 15 शिवाय देऊ शकते ते वेगवेगळ्या क्वालिटीच्या. हो, आणि हे जर यांचा जर प्रवेश झाला त्याच्यात गाडीत, नाही का, आपल्या विमानात, तर त्यांना ते पूर्ण सॅनिटाईज करावं लागेल. ठेवतो बाबा, ठेवतो. मला तर वाटते तुमच्या बोलण्याने विमान उडणच नाही. ठेवा. Keshav calling.